Hello everyone, now today we are going to discuss unit first of paper 1, that is ordinary differential equation in more than two variable. Now before start the topic, we will discuss some important definition in that topic. So we are going to discuss ordinary differential equation more than two variable. So first of all we will discuss introduction. In this chapter we shall discuss the properties of ordinary differential equation. Parts of the theory of this equation plays important role in the differential equation. Study of partial differential equation is begun. So the general form of the differential equation is f of x comma y dash is equal to 0, and here y dash is equal to dy by dx for all x belong closed interval ab. सो बघा इथे आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन शिकणार आहोत. तर त्याचं इक्वेशन असणार आहे एफ ऑफ एक्स कॉमा वाय डॅश म्हणजे असणार डी वाय बाय डी एक्स. वी से दॅट द डिफरन्शियल फंक्शन वाय इज इक्वल टू जी एक्स इज अ सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. सो वायची व्हॅल्यू इथे जी एक्स आहे, तर वाय डॅशची व्हॅल्यू काय येणार जी डॅश एक्स. नाव नेक्स्ट we will discuss another definition, that is general solution. A solution of first will contain an arbitrary constant. We call it an parameter. The parameter generates a family of solution of the differential equation. First, a solution containing a parameter c is called the general solution of the differential equation. बघा आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिले असणार, त्याला आपल्याला काय करावं लागणार, डिफरन्शिएट करावं लागणार. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला सोल्युशन इज इक्वल टू सी येणार, आणि तो सी काय असणार आपला पॅरामीटर असणार. नाव नेक्स्ट, पर्टिक्युलर सोल्युशन. A solution which arises by giving a definite set of value to the parameters occurring in general solution is called particular solution. Now next is singular solution. A solution which cannot be obtained from so called general solution by assigning any particular value to the parameter c is termed as singular solution. Now next definition is solution curves. The graph of the solution y is equal to gx of the differential equation first are called solution curve of the equation first. बघा इक्वेशन फर्स्ट काय, एफ ऑफ एक्स कॉमा वाय डॅश इज इक्वल टू 0. तर सोल्युशन कर्व काय येणार, द ग्राफ ऑफ द सोल्युशन वाय इज इक्वल टू जी एक्स जर असेल तर डिफरन्शियल इक्वेशनला काय म्हणू आपण, सोल्युशन कर्व ऑफ इक्वेशन फर्स्ट. नाउ नेक्स्ट इज लेवल कर्व. लेट एफ ऑफ एक्स कॉमा वाय बी अ फंक्शन ऑफ टू वेरिएबल. द लेवल कर्व्स ऑफ एफ आर द कर्व्स ऑन विच एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज कॉन्स्टंट. नाउ नेक्स्ट इज इंटिग्रल कर्व. अँड इंटिग्रल ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट, जे पण आपल्याला इक्वेशन फर्स्ट दिलं एफ ऑफ एक्स कॉमा वाय डॅश इज इक्वल टू 0, हे इक्वेशन नंबर फर्स्ट, याला जर आपण इंटिग्रेट केलं अँड इंटिग्रेट ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट, तर आपल्याला काय मिळणार, दोन सोल्युशन मिळणार. सपोज यू इज इक्वल टू C1 अँड व्ही इज इक्वल टू C2, ते काय असणार आपले इंटिग्रल कर्व असणार. सो अँड इंटिग्रल ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट इज अ फंक्शन h of x comma y which is constant on every solution curve of the differential equation first. The integral curves of the differential equation are the level curves of an integral of the differential equation. Now next is आपल्याला इथे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन दिले असणार आणि आपल्याला त्याचे सोल्युशन फाइंड आउट करायचे आहे. तर फर्स्ट मेथड आहे मेथड ऑफ सॉल्विंग. dx डिवायडेड बाय p इज इक्वल टू dy डिवायडेड बाय q इज इक्वल टू dz डिवायडेड बाय r. तर या मेथडने आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. dx डिवायडेड बाय p इज इक्वल टू dy डिवायडेड बाय q इज इक्वल टू dz डिवायडेड बाय r. या मेथडला आपण म्हणणार ऑक्झिलरी इक्वेशन. या मेथडचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. इथे आपल्याला 3 रेशो दिले असणार, 3मधून कोणते 2 रेशो कन्सिडर करायचे आहे. सपोज मी dx डिवाइड बाय p डिवायडेड बाय q जर मी कन्सिडर केला, तर त्याला मला सॉल्व करावं लागणार, इंटिग्रेट करावं लागणार. इंटिग्रेट केल्यानंतर त्याची मला व्हॅल्यू मिळणार u इज इक्वल टू C1. त्यानंतर अनदर 2 रेशो कन्सिडर करावं लागणार. सपोज मी कन्सिडर केलं आहे dy डिवाइड बाय q इज इक्वल टू dz डिवायडेड बाय r. त्याला जर मी इंटिग्रेट केलं तर मला अनदर सोल्युशन मिळणार v इज इक्वल टू C2. सो u इज इक्वल टू C1 आणि v इज इक्वल टू C2 हे काय असणार, सोल्युशन असणार. आणि यालाच काय म्हणणार, सोल्युशन कर्व ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन.
Now next we are going to discuss one problem. Find the integral curves of the set of equation. Here we have to find out integral curves, and we have given a auxiliary system of ordinary differential equation. इथे आपल्याला काय दिले आहे, ऑक्झिलरी सिस्टम ऑफ ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिले आहे. म्हणजे आपल्याला 3 रेशो दिले आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इंटिग्रल कर्व फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय करायचं, तर आपल्याला या ऑक्झिलरी इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे आणि सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. जे पण आपलं सोल्युशन असणार तेच काय असणार, आपलं इंटिग्रल कर्व. तर या रेशोला मी कन्सिडर केलं आहे, लेट ए इज इक्वल टू डी एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू वाय मायनस झेड इज इक्वल टू डी वाय डिवायडेड बाय वाय इंटू झेड मायनस एक्स इज इक्वल टू डी झेड डिवायडेड बाय झेड इंटू एक्स मायनस वाय. तर मला काय करायचं आहे, या ऑक्झिलरी इक्वेशनचे मला काय फाइंड आउट करायचे आहे, सोल्युशन फाइंड आउट करायचे आहे. आणि जे 2 सोल्युशन असणार तेच माझे काय असणार, इंटिग्रल कर्व. सो बघा इथे मी काय करते, या तिन्ही पण रेशोला मी इक्वेट करते. मीन्स डी एक्स प्लस डी वाय प्लस डी झेड काय केलं आहे, मी न्यूमरेटरला इक्वेट केलं आहे. त्यानंतर डिनॉमिनेटरला सुद्धा मी इक्वेट करते. सो एक्स इंटू वाय मायनस झेड प्लस वाय इंटू झेड मायनस एक्स प्लस झेड इंटू एक्स मायनस वाय. मी काय केलं आहे, न्यूमरेटरला इक्वेट केलं आहे आणि डिनॉमिनेटरला इक्वेट केलं आहे. नेक्स्ट डी एक्स प्लस डी वाय प्लस डी झेड. याला सिम्प्लिफाय करूया. एक्सनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय येणार, एक्स वाय मायनस एक्स झेड. वायनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर वाय झेड मायनस वाय एक्स प्लस झेडनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर झेड एक्स मायनस झेड वाय. बघा काही कॅन्सल होणार डिनॉमिनेटरमध्ये, प्लस एक्स वाय मायनस एक्स वाय कॅन्सल. नेक्स्ट मायनस एक्स झेड प्लस एक्स झेड कॅन्सल. नेक्स्ट प्लस वाय झेड मायनस वाय झेड कॅन्सल. सो डी एक्स प्लस डी वाय प्लस डी झेड हा असणार आपला न्यूमरेटर. आणि डिनॉमिनेटरमध्ये कोणती टर्म उरत आहे का, नाही, सर्व कॅन्सल होत आहे. सो 0. सो ए इज इक्वल टू डी एक्स प्लस डी वाय प्लस डी झेड इज इक्वल टू 0. हा 0 मल्टिप्लाय होणार एशी, मीन्स काय येणार, डी एक्स प्लस डी वाय प्लस डी झेड इज इक्वल टू 0. आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. बट इथे काय, डी एक्स प्लस डी वाय प्लस डी झेड इज इक्वल टू 0. सोल्युशनमध्ये फक्त काय असायला हवा, व्हेरिएबल असायला हवा एक्स वाय अँड झेड. बट इथे काय आहे, डी एक्स प्लस डी वाय प्लस डी झेड. आपल्याला डी कॅन्सल करायचं आहे. तर डी कॅन्सल कसा होणार, डी कॅन्सल करायसाठी आपल्याला या इक्वेशनला इंटिग्रेट करावं लागणार. सो इंटिग्रेटिंग वी गेट, इंटिग्रेट केल्यानंतर काय होणार, इंटिग्रेशन डी एक्स प्लस इंटिग्रेशन डी वाय प्लस इंटिग्रेशन डी झेड इज इक्वल टू 0. डेरिवेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होणार तर काय येणार, एक्स प्लस डेरिवेटिव्ह इंटिग्रेशन अगेन गेट कॅन्सल, सो प्लस वाय. डेरिवेटिव्ह इंटिग्रेशन अगेन गेट कॅन्सल, विल गेट झेड. सो इज इक्वल टू काय येणार, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू कॉन्स्टंट मी कन्सिडर करते C1. हे काय असणार आपलं फर्स्ट सोल्युशन ऑफ द ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. बघा तर इथे आपल्याला इथे आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन दिले होते. तर मी काय केलं, ऑक्झिलरी इक्वेशन हा जो रेशो आहे याला मी एनी कन्सिडर केलं आणि न्यूमरेटरशी इक्वेट केलं, डिनॉमिनेटरशी इक्वेट केलं. इक्वेट केल्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये 0 आला, तो एशी मल्टिप्लाय झाला तर काय मिळालं, डी एक्स प्लस डी वाय प्लस डी झेड इज इक्वल टू 0. याला अगेन मी इंटिग्रेट केलं. का बरं, कारण मला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. इंटिग्रेट केल्यानंतर मला मिळालं एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू C1. हे काय फर्स्ट सोल्युशन मिळालं. याच प्रकारे मला काय फाइंड आउट करायचं आहे, सेकंड सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. आणि जे दोन्ही पण सोल्युशन मला मिळाले त्यालाच मी काय म्हणणार, इंटिग्रल कर्व म्हणणार. बघा मला अनादर सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. मी फर्स्ट सोल्युशन फाइंड आउट केलं आहे, मला मिळालं एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू C1. त्याचप्रकारे मला अनादर सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. आणि जे पण 2 सोल्युशन मिळणार ते काय असणार, माझी इंटिग्रल कर्व असणार. बघा त्यासाठी मी रेशो कन्सिडर केला. हे आहे ऑक्झिलरी इक्वेशन इज इक्वल टू ए. ऑक्झिलरी इक्वेशनला मी एने डिनोट केलं आहे, डी एक्स डिवाइड बाय एक्स इंटू वाय मायनस झेड इज इक्वल टू डी वाय डिवाइड बाय वाय इंटू झेड मायनस एक्स इज इक्वल टू डी झेड डिवाइड बाय झेड इंटू एक्स मायनस वाय. हे काय आहे, ऑक्झिलरी इक्वेशन आहे. याला मी एनी डिनोट केलं आहे. आता मला काय करायचं आहे, याला अनादर मेथड अप्लाय करून सॉल्व करायचं आहे आणि मला सोल्युशन मिळणार. आणि दोन्ही पण सोल्युशन काय असणार, इंटिग्रल कर्व. नाव नेक्स्ट मेथडमध्ये बघा मी काय करते, हा जो डिनॉमिनेटरमध्ये एक्स आहे हा मी एक्स, आणि हा जो डिनॉमिनेटरमध्ये वाय आहे आणि हा जो डिनॉमिनेटरमध्ये झेड आहे मी याला कॅन्सल करणार. तर हा कॅन्सल कसा होणार,
यासाठी मला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करावं लागेल एक्स वाय अँड झेडनी. सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स वाय झेड रिस्पेक्टिवली वी गेट. तर मी काय करणार, जे पण माझं ऑक्झिलरी इक्वेशन आहे त्या ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटरमध्ये एक्स वाय झेड आहे, हा मला कॅन्सल करायचा आहे. तर हा कॅन्सल करण्यासाठी मला काय करावं लागेल, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये मला एक्सनी डिवाइड करावं लागेल. सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स वाय झेड अँड झेड रिस्पेक्टिवली वी गेट. सो बघा, न्यूमरेटरला मी डिवाइड करत आहे एक्सनी, सो डी एक्स डिवाइड बाय एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटर एक्स इंटू वाय मायनस झेड डिवाइड बाय एक्स. एक्सेस कॅन्सल होणार तर काय येणार, वाय मायनस झेड इज इक्वल टू, इथे पण अनादर रेशो डी वायला मला डिवाइड करायचं आहे वायनी. सो काय येणार, डी वाय डिवाइड बाय वाय. डिनॉमिनेटरमध्ये मी वायने जर डिवाइड केलं वाय वाय कॅन्सल होणार म्हणजे झेड मायनस एक्स इज इक्वल टू अनादर रेशो आहे डी झेड. न्यूमरेटरमध्ये मला डिवाइड करायचं आहे डी झेड डिवायडेड बाय झेड इज इक्वल टू डिनॉमिनेटरमध्ये जर मी झेडनी डिवाइड करणार तर झेड झेड कॅन्सल होणार, येणार एक्स मायनस वाय. बघा, सो ए इज इक्वल टू काय येणार, डी एक्स डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू डी वाय डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू डी झेड डिवायडेड बाय झेड. वाय मायनस झेड डी वाय डिवायडेड बाय वाय इंटू झेड मायनस एक्स डी झेड डिवाइड बाय झेड डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू ए. नेक्स्ट मी काय करते, न्यूमरेटरला न्यूमरेटरशी ॲड करते, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरशी ॲड करते. तर काय येणार, डी एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस डी वाय डिवायडेड बाय वाय प्लस डी झेड डिवायडेड बाय झेड. न्यूमरेटरला मी काय केलं आहे, न्यूमरेटरशी ॲड केलं आहे. ठीक आहे, आता मी डिनॉमिनेटरला काय करणार, डिनॉमिनेटरशी ॲड करणार. तर काय येणार, वाय मायनस झेड प्लस झेड मायनस एक्स प्लस एक्स मायनस वाय. बघा काय कॅन्सल होणार, प्लस झेड मायनस झेड कॅन्सल होणार, त्यानंतर प्लस एक्स कॅन्सल होणार, त्यानंतर प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होणार. सो ए इज इक्वल टू न्यूमरेटर काय येणार, डी एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस डी वाय डिवायडेड बाय वाय प्लस डी झेड डिवायडेड बाय झेड होल डिवायडेड बाय काय येणार, झिरो येणार. हा झिरो एशी मल्टिप्लाय होणार तर काय होणार, तो झिरो होऊन जाणार. म्हणजेच डी एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस डी वाय डिवायडेड बाय वाय प्लस डी झेड डिवायडेड बाय झेड इज इक्वल टू झिरो. आता काय करायचं आहे, याला मला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. बट मला काय मिळतं आहे, ॲडिंग केल्यानंतर डी एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस डी वाय डिवायडेड बाय वाय प्लस डी झेड डिवायडेड बाय झेड इज इक्वल टू झिरो. तर इथे काय करावं लागणार, मला इंटिग्रेट करावं लागणार. इंटिग्रेशन केल्यानंतर काय मिळणार, मला सोल्युशन मिळणार. सो इंटिग्रेटिंग वी गेट. इंटिग्रेशन केल्यानंतर काय मिळणार, इंटिग्रेशन डी एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस इंटिग्रेशन डी वाय डिवायडेड बाय वाय प्लस इंटिग्रेशन डी झेड डिवायडेड बाय झेड इज इक्वल टू झिरो. इंटिग्रेट केल्यानंतर काय मिळणार मला, इंटिग्रेशन डी एक्स अपॉन एक्स काय होत असते, लॉग एक्स प्लस इंटिग्रेशन डी वाय अपॉन वाय लॉग वाय प्लस इंटिग्रेशन डी झेड अपॉन झेड येणार लॉग झेड इज इक्वल टू झिरो. तर काय येणार, लॉग. बघा लॉगची प्रॉपर्टी असते लॉग ए प्लस बी प्लस सी काय होत असतो, लॉग ए बी सी. लॉग ए प्लस बी प्लस सी काय होत असतो, लॉग ए इंटू बी इंटू सी. तर इथे काय होणार, लॉग एक्स इंटू वाय इंटू झेड इज इक्वल टू काय येणार, लॉग C2. तर दोन्ही पण साईडचा लॉग काय होणार, बाय प्रॉपर्टी कॅन्सल. तर सोल्युशन काय मिळणार, एक्स वाय झेड इज इक्वल टू C2. हे असणार अनादर सोल्युशन. नेक्स्ट बघा, अनादर सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक्स वाय झेडने डिवाइड केलं आहे. सो आफ्टर डिवाइडिंग काय मिळालं, डी एक्स डिवाइडेड बाय एक्स डिवाइड बाय वाय मायनस झेड इज इक्वल टू डी वाय डिवाइड बाय वाय डिवाइडेड बाय झेड मायनस एक्स इज इक्वल टू डी झेड डिवाइड बाय झेड डिवाइडेड बाय एक्स मायनस वाय. त्यानंतर या रेशोला मी एनी कन्सिडर केलं आहे
आणि ॲड केला आहे. न्यूमरेटरला न्यूमरेटरशी ॲड केला आहे, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरशी ॲड केला आहे. सो dx डिवाइड बाय एक्स प्लस dy डिवाइडेड बाय वाय प्लस dz डिवाइड बाय झेड डिवाइडेड बाय वाय मायनस झेड प्लस झेड मायनस एक्स प्लस एक्स मायनस वाय. बघा डिनॉमिनेटरमध्ये सर्व टर्म कॅन्सल होते म्हणजेच डिनॉमिनेटरमध्ये काय येतं 0. हा 0 याशी मल्टिप्लाय होणार तर काय मिळणार dx डिवाइड बाय एक्स प्लस dy डिवाइड बाय झेड प्लस dy डिवाइड बाय वाय प्लस dz डिवाइड बाय झेड इज इक्वल टू 0. त्यानंतर सोल्युशन मला फाइंड आउट करायचं आहे तर मी काय करणार याला इंटिग्रेट करणार. सो आफ्टर इंटिग्रेटिंग वी गेट लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड इज इक्वल टू 0. लॉगची प्रॉपर्टी असते लॉग ऑफ ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय होत असते लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी. तर काय येणार इथे लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ झेड. इथे कॉन्स्टंट येणार इंटिग्रेशनचा लॉग ऑफ C2. नेक्स्ट लॉगची प्रॉपर्टी अप्लाय होणार लॉग ऑफ एक्स इंटू वाय इंटू झेड इज इक्वल टू लॉग C2. अगेन लॉगची प्रॉपर्टी अप्लाय होणार, दोन्ही पण साईडचा लॉग कॅन्सल होणार तर सोल्युशन काय मिळणार एक्स वाय झेड इज इक्वल टू C2. तर दोन सोल्युशन मिळाले आपल्याला. पहिलं सोल्युशन मिळालं होतं आपल्याला एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू C1 आणि अनदर सोल्युशन मिळालं आहे एक्स इंटू वाय इंटू झेड इज इक्वल टू C2. इक्वेशन फर्स्ट अँड 2 काय आहे 2 सोल्युशन आहे आणि हेच काय असणार आपले इंटिग्रल कर्व ऑफ द गिव्हन इक्वेशन.